आज आपण खमंग आणि खुसखुशीत पालकाचं थालीपीठ एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. हे मी खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलं आहे. तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा दहीबरोबर सुद्धा खाऊ शकता. इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे, बेसन, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ, हळद, धने पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, कोथिंबीर, पालक, आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे आणि पाणी. ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत 4, कोथिंबीर घेतली होती ती पूर्ण वाटून घेणार आहे. आता हे आपल्याला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे पालक थोडासा बारीक, इथे मी पालक कापून घेतला आहे. हा पालक तुम्ही मिक्सरला सुद्धा लावू शकता, पण मी कापून घेतला आहे. आता मिक्सर प्लेट घेतली, त्याच्यामधलं मिक्सरच्या भांड्यात जे आपण वाटण केलं होतं ते काढून घेतलं आहे. पालक घालणार आहे. पालक अशा पद्धतीने कापून घेतलं ना की मुलांच्या पोटात सुद्धा छान जातो. त्याच्यानंतर इथे मी काही मसाले घालणार आहे. हळद घातली आहे, लाल तिखट, धनेपूड आणि जिरे पावडर घातली आहे. ह्याचं सगळ्यांचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. याच्यामध्ये मीठ ना थोडंसं कमीच घातलं आहे मी, कारण की पालकाला पाणी सुटतं आणि पालक पटकन आळला जातो आणि मग नंतर बाकीचं प्रमाण मिठाचं चुकतं आणि मग ते खारट होऊ शकतं. म्हणून मीठ थोडंसं कमी घातलं आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. सगळे मसाले घालून झाल्यानंतर मी ह्याला अगदी एक थोडंसं 2 मिनटं ह्याला छान असं चोळून घेतलं आहे, म्हणजे मसाले छान लागले जातात. या पद्धतीने चोळून घेणार आहे. आता सगळे मसाले छान लागल्यानंतर आपण याच्यामध्ये पिठं मिक्स करणार आहोत, जे आपण घेतली आहेत ती. आता मी ह्याच्यामध्ये पहिले बेसन घालणार आहे. बेसन मी 2 ते 3 चमचे घेतलं आहे. 2 ते 3 मोठे चमचे. तांदळाचं पीठ घेणार आहे 2 चमचे आणि ज्वारीचं पीठ घेतलं आहे 1 वाटी. तुम्ही कुठलाही 1 वाटी सेट करू शकता याच्यासाठी. ज्वारीचं पीठ मी चमच्याने घालणार आहे. 1 वाटी पूर्ण एकदम नाही घालणार आहे, थोडं थोडं करत घालून घेणार आहे आणि ह्याला मी छान असं मळून घेणार आहे. थालीपीठचं पीठ आपण जसं पोळीला किंवा पोळीला मळतो त्या पद्धतीने न मळता थोडंसं असं पातळसर ठेवणार आहे मी, म्हणजे थालीपीठ थापायला व्यवस्थित थापले जातात. थोडं थोडं करून पीठ घालून घेते आणि छान ह्याचा गोळा तयार करून घेते. म्हणजेच असं रसरशीत असं पीठ तयार करणार आहे त्याचं. आता पाणी घालताना मी मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलं आहे, म्हणजे मसाला वाया जाणार नाही आपला. याच पाण्याने मी पीठ मळून घेणार आहे. थोडं थोडं करून पाणी घालणार आहे, कारण की पालकाला स्वतःचं असं भरपूर पाणी सुटतं म्हणून. आता याचा मी गोळा तयार करून घेते चांगला असा. थोडंसं पाणी घालते आणि याचं पुन्हा एकदा पीठ मळून घेते. थोडंसं रसरशीत करायचं आहे म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे. आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता ह्याच्यावर मी थोडंसं तेल सोडणार आहे 1 चमचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेते या पद्धतीने. पीठ माझं मळून झालेलं आहे. आता आपण थालीपीठ तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी पोलपाटाला रुमाल लावला आहे. तवा आधीच तापत ठेवला आहे. पोलपाटाच्या रुमालाला पाणी शिंपडून घेतलं आहे मी आणि या गोळ्याला सुद्धा पाणी लावणार आहे आणि छान असं गोल थालीपीठ छोटं थापून घेणार आहे. आता हे थालीपीठ मला लेकीला डब्याला द्यायचं आहे म्हणून मी छोटं थापणार आहे. तुम्ही जर नाश्त्यासाठी बनवणार असाल तर मोठं केलं तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने ज्वारीचं थालीपीठ मी चारी बाजूने व्यवस्थित थापून घेणार आहे. अगदी सहज थापलं जातं. थालीपीठ तयार झालेले आहे, थापून झालेले आहे. आता हे तव्यावर टाकून देते, शेकून घेते तव्यावर.
या पद्धतीने थालीपीठ मी थापून घेतलं आहे. आधी तवा आधीच गरम करत ठेवला आहे. थोडंसं तेल सोडणार आहे मी आणि छान असं थालीपीठ टाकून घेते. मस्त अगदी सहज थालीपीठ निघतं आहे. तुम्ही बघू शकता. आता ह्याला मी होल पाडणार आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल घालणार आहे. दोन्ही बाजूने छान खमंग असं भाजून घेणार आहे ह्याला मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. दोन्ही साईडने छान असं खमंग थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी थोडंसं तेल सोडते आणि ह्याच्यावर ना आता मी झाकण ठेवणार आहे. 1-2 मिनटं फक्त, जास्त वेळ नाही. थालीपीठ भाजताना नेहमी मध्यम आचेवर भाजायचं. एकदम बारीक गॅस केला ना की ते असं चिवट होतं. म्हणून तुम्हाला दाखवते मी कसं झालं आहे ते थालीपीठ. थोडंसं तेल सोडते वरतून. अगदी मस्त तयार झाले आहे थालीपीठ, तुम्ही बघू शकता. दोन्ही बाजूने शेकून घेते छान आणि सर्व करून घेते. तुम्ही बघू शकता अगदी उत्तम निघालं आहे. दिसायला सुद्धा छान दिसतंय. या पद्धतीने मी बाकीचे सुद्धा करून घेते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. दुसरं सुद्धा थालीपीठ मी तयार करून घेतले. हे थोडंसं ना तव्यावर टाकताना माझ्याकडून निघालं होतं. रुमालाला चिटकलं होतं म्हणजे. मी खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलं आहे. तुम्ही दही, पुदिन्याची चटणी किंवा तुम्हाला जर लोणी आवडत असेल तर तुम्ही लोणीसुद्धा घेऊ शकता. या पद्धतीने आपलं पालकाचं थालीपीठ तयार झालं आहे. धन्यवाद.